जीवनात कधी कधी अशा गोष्टी होऊन जातात त्याच्याने अख्खं जीवनच बदलून जाते। तसेच काही माझ्यासोबत झाले होते। मी फार शांत स्वभावाचे होते। कुणाशी जास्त संवाद करणे तसेच कोणासोबत मैत्री करणे मला जास्त जमत नव्हते, कारण माझ्या लग्नाला अनेक वर्ष झाले होते। सुरुवातीला काही दिवस माझे आयुष्य फारच सुंदर होते। प्रत्येक गोष्ट मला मिळायची, माझ्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण व्हायच्या। पण त्यानंतर आयुष्यात अशा अनावश्यक घटना घडल्या की जीवनच बदलून गेले। माझा नवरा छोटे मोठेच काम करायचा, पण सर्व ठीक सुरू होते। पण एक दिवस कामावर त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय आणि हात त्याला गमवावा लागला। आता त्याचा एक हात आणि एक पाय काम करायचा, पण फार कमी। तसेच तो आता खूप दिवस झाले बेडवरच असायचा। मला त्याच्या अनेक गोष्टी करावे लागत होत्या, पण माझे वय एवढे जास्त पण नव्हते, त्यामुळे मनात अनेक भावना येत होत्या। पण मी वेळेअभावी त्या भावना मनात ठेवून आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होते। पण कधी कधी त्या भावना फारच जागा व्हायचा, तेव्हा मला काय करू आणि काय असे व्हायचे। आमचे घर सासूची पेन्शनवर चालत होते आणि घरात आर्थिक टंचाई पण निर्माण होत होती। म्हणून मी जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि जॉबसाठी इकडे तिकडे बोलू लागले। मला स्वयंपाक फार छान प्रकारे करता येतो आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या हातचे बनवलेले जेवण केले तो नेहमी माझी तारीफच करायचा। म्हणूनही मी विचार केला की आता कुठेतरी स्वयंपाकाचे काम करायचे। आणि एकदा मला माझ्या ओळखीच्या ताईने एक काम सांगितले। दुसऱ्या दिवशी वेळ न करता मी तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले। घरात आत शिरताच मला दोन म्हातारे दिसले। त्यात एक म्हातारी आजी होती आणि एक आजोबा। त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले। मी त्यांना सर्व सांगितले आणि मी पण कामाबद्दल पूर्ण विचारपूस केली। सर्व गोष्टी एकमेकांना बरोबर वाटल्या आणि मी कामाला लागले। घरी येऊन नवरा आणि सासूला माझ्या कामाबद्दल सांगितले, तर ते पण ऐकून फारच खुश झाले। मला काम भेटल्यामुळे फार छान वाटत होते आणि आर्थिक अडचण पण दूर होणार होती। आता मी रोज कामावर जाऊ लागले आणि माझा स्वयंपाक त्या आजी आजोबांना फारच आवडला होता। ते माझी फार तारीफ करत होते आणि म्हणत होते, तू फारच सुंदर जेवण बनवते। तसेच माझा मुलगा आला की त्याला पण असल्यास जेवणाची आवश्यकता आहे। त्या दिवशी मला माहित झाले की त्यांना एक मुलगा पण आहे। मी त्यांना विचारले, काय करतो तुमचा मुलगा? तर म्हणू लागली, तो बाहेर जॉब करतो। आता मला तिथे काम करून 1 महिना झाला होता आणि मला माझा पहिला पगार पण मिळाला होता। मी फार खुश होते आणि माझे चांगले दिवस येऊ लागले होते। एक दिवस त्या आजी आजोबांचा मुलगा आला। त्यावेळेस मी घरी होते आणि दुसऱ्या दिवशी गेले तर तो मला दिसला। त्याची पर्सनॅलिटी फारच चांगली होती आणि कोणाच्याही नजरेत बसेल असा तो होता। मला आजी आजोबांनी त्याची ओळख करून दिली आणि त्याने पण माझ्याकडे बघून एक स्माईल दिली। सुरुवातीला काही दिवस आमचे बोलणे झाले नाही, पण तो घरी असला तेव्हा लहान कपड्यामध्ये राहायचा आणि त्यात तो अजूनच आकर्षित दिसत होता। ते मला पाहून थोडे वेगळेच वाटत होते। एकदा तो मला म्हणाला, तू खूप फार छान जेवण बनवते। मी एवढे दिवस झाले बाहेर राहतो, पण मला एवढे छान जेवण मिळाले नाही आणि आता असं वाटत आहे की इथेच राहावे आणि रोज तुझ्या हातचे जेवण करावे। हे ऐकून मला पण छान वाटले। पण एकदा मी कामे करत असताना त्याच्या खोलीत गेले आणि तो नुकताच आंघोळ करून आला होता। ते दृश्य पाहून मला तर थरकाप सुटला, कारण ते दृश्य फारच वेगळे होते। पण मी खोलीत आले ते त्याला कळले होते। तो आता घरीच असल्यामुळे माझ्यासोबत त्याचे बोलणे व्हायचे आणि बोलल्यावर माहीत झाले की त्याचा स्वभाव फार छान आहे। एकदा तो म्हणाला, माझी बायको पण तुझ्यासारखा स्वयंपाक बनवत नव्हती, तू फार छान स्वयंपाक बनवते। मी त्याला म्हणाली, का बरं आता पण नाही बनवत का ती स्वयंपाक? तर तो म्हणाला, ती आता माझ्यासोबत नाही राहत, ती तर कोणासोबत राहते, कारण तिला अजून कोणी आवडतो। मग मी त्याला म्हणाले, तुम्ही एकटेच राहता का? तर तो म्हणाला, नाही, माझा मुलगा आहे आणि आता त्याला त्याच्या आजीकडे ठेवले आहे। आता असेच दिवस जाऊ लागले आणि आमचे बोलणे होऊ लागले। काही दिवसानंतर माझ्या लक्षात आले की त्याचे लक्ष माझ्याकडे असते। आता तो नेहमी माझ्याशी बोलायचा आणि आपल्या गोष्टी सांगायचा। मला आता तिथे काम करून बरेच दिवस झाले होते। तो माझ्यासोबत बोलताना फार जवळून बोलत होता आणि त्यामुळे मला वेगळेच वाटत होते, कारण एवढ्या जवळ याआधी कोणी माझ्यासोबत अशी व्यक्ती बोलत नव्हती।
कधी कधी माझ्याकडे एकसारखा बघत राहायचा आणि माझे लक्ष त्याच्याकडे गेले तर आपली नजर फिरवायचा. तसा मला पण तो छान वाटू लागला होता, कारण तो फारच चांगला होता. तसेच त्याचा स्वभाव अगदी मनमोकळेपणाचा होता. अनेक गोष्टी तो मला सांगायचा. तसेच तो कधी कधी विनोद पण करायचा आणि मी हसायचे. मला असे समजून आले होते की तो मला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करतो आणि मी पण फार दिवसानंतर असे दिवस जगत होते. पण आता आमचे बोलणे वाढले असून हळूहळू आमचे मन एक होऊ लागले. मला तर काय करावे काय नाही असे झाले होते, कारण आमची जवळीकता वाढत चालली होती आणि तो माझी मस्करी केल्यामुळे माझ्या अंगात थरकाप सुटायचा. तसेच माझ्या भावना जाग्या होऊ लागल्या आणि हळूहळू माझे पण मन त्याच्याकडे वळू लागले. आता आम्हाला कळून आले होते की आमच्या मनात काय आहे म्हणून. आता तो आला की माझी फार मस्करी करायचा आणि त्यामुळे मला पण छान वाटत होते. आता माझे काम झाले की तो माझ्यासोबत फार वेळ गप्पा गोष्टी करत होता आणि त्यावेळेस त्याचा हात आणि माझा हात, तसेच तो अनेक गोष्टी सांगत होता. असे करता करता फारच दिवस होऊन गेले आणि आम्ही पूर्णपणे एक होऊ लागलो. एक दिवस आजोबा बाहेर गेले होते. मी आले तेव्हा तो घरी एकटाच होता. मी त्याला विचारले तर तो म्हणू लागला, ते बाहेर गेले आहे आणि उशिराच येतील. आता घरी तो आणि मीच होतो म्हणून मला फारच वेगळे वाटू लागले होते, कारण याआधी आजोबा असायचे. पण आता आम्ही दोघे असल्यामुळे माझ्या मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि कदाचित त्याचे पण तसेच झाले होते. मी किचन मध्ये होते, तो आला आणि आता मला एकदमच भलतेच जाणवू लागले. तो म्हणाला, असू दे, स्वयंपाक नंतर कर, आणि आम्ही बसून होतो. हळूहळू आम्ही कधी एक झालो आम्हाला कळलेच नाही. तसेच अनेक दिवसापासून आम्हाला या गोष्टी मिळाल्या नव्हत्या म्हणून आम्ही त्यात पूर्णपणे सामावून जात होतो. मला हा वेळ फार हवाहवासा वाटत होता, कारण अनेक दिवसापासून माझ्या भावना मी मनातच ठेवल्या होत्या, पण आज त्या पूर्णपणे बाहेर येऊ लागल्या. त्यामुळे मला फारच छान वाटत होते आणि माझा चेहरा पण त्या आनंदामुळे पाहण्यासारखा झाला होता. तो आपल्या कामात पूर्णपणे सहभागी होऊन मला आनंद देण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्याचा आनंद त्याला दुप्पट देऊ लागले होते. आमच्यातील प्रतिसाद आम्हाला भारावून टाकत होता आणि आम्ही त्या वेळेचा अनुभवात अगदी खोलवर जाऊन पोहोचलो होतो. आमची अवस्था न सांगण्यासारखी झाली होती आणि आम्ही त्या वेळेचा भरपूर आनंद घेऊ लागलो होतो. अनेक दिवसाच्या गोष्टी आज पूर्ण होऊ लागल्या, त्यामुळे आम्हाला फार खुशी होत होती. तसेच आम्ही कशाचाच विचार न करता फक्त आमचा आनंद व्यक्त करत होतो आणि असेच होऊन आमचे शेवट झाले. त्यानंतर आम्ही सोबत जेवण केले आणि मी आपल्या घरी आले. आता कधी कधी आम्ही आमचा आनंद व्यक्त करत होतो. त्याचा मित्र फार मोठा डॉक्टर होता. त्याने त्याच्याकडे माझ्या नवऱ्याला पाठवायला सांगितले आणि त्यानंतर माझ्या नवरा हळूहळू बरा होऊ लागला. तसेच पैसे पण त्यांनी दिले आणि मला तो अनेक गोष्टीची मदत पण करू लागला. आता माझा नवरा फार बरा झाला आहे. तसेच तो पण आपल्या शहरात जॉब साठी निघून गेला. मी आता पण तिथेच काम करते. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.